अशोकनगर परिसरात अतिक्रमणामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून महापालिकेच्या सातपूर विभागानं कडक कारवाई केली आहे। अशोकनगर ते सातमाऊली चौक रस्ता हा वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून तो कार्बन नाका, गंगापूर रोड आणि सातपूर MIDCशी जोडलेला आहे। मात्र या मार्गावर अनधिकृत विक्रेत्यांचे अतिक्रमण वाढल्यामुळे नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता। अशोकनगर बारदल फाटा रस्त्यावर अनधिकृत बसणारे हातगाडे, भाजी विक्रेते असतील, फळ विक्रेते, चायनीज हातगाडे, सर्व दुकानदारांना सूचना आहे। या ठिकाणी रोज सायंकाळी वाहतुकीला अडथळा होतो, अपघात होतात। त्याच्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभाग, सातपूर पोलीस स्टेशन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी रोज कारवाई वगैरे याची नोंद घ्या। कारवाई करताना कोणी अडथळा आणला त्यांच्यावर रितसर गुन्हा दाखल होईल। झालेल्या नुकसानीस आपण स्वतः जबाबदार राहील याची नोंद घ्या। नागरिकांना विनंती आहे, रस्त्यावर कोणी वाहने उभे करू नका। रोज सायंकाळी या ठिकाणी 1-1 तास ट्रॅफिक जाम होते। सायंकाळच्या वेळी या रस्त्यावर पायी चालणंही कठीण झालं होतं। चिकन विक्रेते, चायनीज गाड्या आणि फळ विक्रेत्यांच्या अनधिकृत व्यवसायांमुळे या मार्गावरील वाहतूक खोळंबली जात होती। वारंवार येणाऱ्या तक्रारींनंतर अखेर महापालिकेनं काल सोमवारी या भागात अतिक्रमण हटविण्याची मोठी मोहीम राबविली। मनपा आयुक्त डॉक्टर मयूर पाटील यांच्या आदेशानं आणि विभागीय अधिकारी सातपूर डॉक्टर सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाई प्रसंगी सहाय्यक अधीक्षक S चौधरी, भरत खैरनार, अतिक्रमण पथक प्रमुख तानाजी निगळ, निखिल तेजाळे, भगवान सूर्यवंशी, प्रमोद आव्हाळे, संजय साळुंखे, सुमेश दिवे, रवी काथवटे, प्रकाश नाठे, मंदार परांडे, मिलिंद ढोले, मेघनाथ तिडके आदी मनपा कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली। महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकानं अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करत 2 ट्रक साहित्य जप्त केलं। या मोहिमेमुळे रस्त्यावरील अतिक्रमण हटवलं गेलं असून वाहतुकीचा प्रवाह आता सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे। स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे कौतुक केले असून तरीही भविष्यात पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी महापालिकेनं या ठिकाणी कडक देखरेख ठेवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे।